हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि आजचा जो एपिसोड होता, अगदी इंटरेस्टिंग होता, खूप इंटरेस्टिंग होता आणि प्रेक्षक या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होते. कारण निक्कीच्या विरोधात उभं राहायला कोणीतरी सदस्य हवा होता आणि तो सदस्य शेवटी त्या निक्कीची जीवाभावाची लाडकी मैत्रीणच जी शेवटी तिच्या विरुद्ध उभी राहिली, जान्हवी उभी राहिली. आणि आपण पाहिलं, की ही जान्हवी जी आहे, ती निक्कीला टफ पडलेली आहे. निक्की जी सगळ्यांना अरेरावी करते, आज जान्हवीनी तिची चांगलीच जी आहे, ती माज तिचा उतरवलेला आहे. आणि या सगळ्या ड्राम्यामध्ये आज जो ड्रामा झाला, जे भांडण झालं, त्या सगळ्यामध्ये अरबाज जो आहे, तो अक्षरशः चावीचं जे माकड आहे ना, तसाच दिसलेला आहे सगळीकडं. एकीकडे निक्कीचं ऐकतोय, एकीकडे जान्हवीचं ऐकतोय आणि सगळ्या घराच्या विरुद्ध पण त्याला जायचं नाहीये, निक्कीच्या विरुद्ध पण जायचं नाहीये आणि एक खेळण्यातला जो माकड असतं, जे इकडून-तिकडे फिरत असतं, तसा हा अरबाज आज दिसलेला आहे. तर आजचा एपिसोड जो होता, तो खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये दिसल्यात, की जो टास्क होता त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं आर्या खूप छान खेळलेली आहे. जान्हवी पण चांगली खेळलेली आहे. सूरजसुद्धा खूप छान खेळलेला आहे. डी-पी पण चांगले खेळले आहेत. खूप जण जे आहेत ते उभारून आजच्या एपिसोडमध्ये आलेले आहेत. अंकिता पण आज चांगला टास्क खेळलेली आहे. तर असे जे आजचा एपिसोड होता तो सर्वार्थाने एक चांगला एपिसोड असं आज म्हणता येईल आणि खूप दिवसांनी एक चांगला एपिसोड आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं, की कालचा जो टास्क सुरू झाला होता, तर त्या टास्कमध्ये यांनी खूप आक्रमकता दाखवल्यामुळे एक सदस्य प्रत्येक टीममधला एक सदस्य जो आहे तो बाद करायचा होता प्रतिस्पर्धी टीमने. आणि यांच्यामध्ये काही डिसाईड होत नव्हतं कारण आक्रमक जे झालेले होते ते अरबाज होता आणि वैभव होता. परंतु आता कुठल्या सदस्याला काढायचं हे काही डिसाईड होत नव्हतं आणि आपण पाहिलं, की टीम एमधनं कोणी सांगत नव्हतं, की कोण बाद होणार आहे आणि शेवटी अंकिता जी आहे ती डिक्लेअर करून टाकते, की अरबाज आणि वैभवने माघार घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. परंतु जर टीम एने कुठला सदस्य ते बाद करतायत हे ॲक्चुअली पाहायला पाहिजे होतं. परंतु टीम ए अशी आहे, की त्यांनी खूप लांबवलं असतं हे प्रकरण आणि कुठला स्पर्धक बाहेर जाईल हे लवकर सांगितलंच नसतं. त्यामुळं अंकिताने जो डिसिजन घेतला तो त्यावेळी योग्य होता, की ते अरबाज आणि वैभवची नावं सांगून टाकली. त्यानंतर आपण पाहिलं, की टास्क जो आहे तो सुरू होतो. टास्कच्या आधी पण आपण पाहिलं, की जान्हवी, आर्या ज्या आहेत त्या चांगलं प्रिपरेशन करतात, की कसं जे स्ट्रॅटेजी ठरवायची वगैरे ते चांगलं ठरवतायत किंवा अरबाज जो आहे तो पण डी-पीला बाऊल कसा पकडायचा वगैरे सांगतोय. तर चांगली त्यांनी जी तयारी आहे ती चांगली दाखवलेली आहे. परंतु ज्यावेळेस सुरू होतो टास्क त्यावेळेस आपण पाहिलं, की खूप नियमांचं जे उल्लंघन आहे ती निक्की करतीये. अगदी त्या येलो जो लाईन होती त्याच्यातनं आत-बाहेर ती करतीये जिथे परवानगी नसते आणि निक्की खूप जणांना ती जी धक्का जे देणं आहे ते पण खूप जणांना तिने केलेलं आहे. आर्याचा ड्रेस तिने फाडलेला आहे आणि निक्की आर्याला जे आहे ते खूप ती छळती आपण पाहिलं. पण आर्याने आज तिचं बेस्ट जे आहे ते ट्राय केलेलं आहे. ते जे दूध आहे ते प्रोटेक्ट करण्याचा आर्याने खूप प्रयत्न केलेला आहे. अंकिताने सुद्धा खूप चालाखी दाखवलेली आहे. खूप तिने म्हणजे एक चलाकपणा जो आहे तो अंकितामध्ये आहे. तर हे या गेममध्ये तिचा तो चलाकपणा दिसलेला आहे आणि डी-पी दादा जे आहेत त्यांनी सुद्धा चांगलं जान्हवीला जे आहे ते थांबवण्याचा ते प्रयत्न करत होते. पॅडीसुद्धा पाहिलं आपण की पायात पाय घालून अंकिताला पाडण्याचा प्रयत्न करत होते आणि वरतून आपण पाहिलं की जो अरबाज आहे तो ओरडत होता की हात लावायचा नाही, हात लावू नका वगैरे आणि निक्की जी आहे ती अक्षरशः सगळ्यांना धक्का देत होती. ते मात्र याला दिसत नव्हतं. परंतु बाकी कुणी जर निक्कीला हात लावला तर "हात लावू नका, हात लावू नका" असं ओरडत होता वरून. आणि या सगळ्या गेममध्ये आपण सूरज पण पाहिलं. सूरज पण जो आहे, तो चांगला आज गेम दाखवताना दिसलेला आहे. अरबाज विरुद्ध बोलताना दिसलेला आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं, की अंकिताला जे आहे ते लागलेलं आहे. तर अरबाज ओरडतो, की "लावा ताकद, लावा ताकद" आणि मग आपण इथं आर्या भांडते, की बाबा अरबाजबरोबर ती भांडते, की सुरुवात जी आहे ती निक्कीने केलेली आहे. म्हणजे अरबाजला निक्कीची काहीच चूक दिसत नाही. आणि ते वैभव पाहिलं तर आर्यालाच थांबवतोय. म्हणजे अरबाजबरोबर जेव्हा ती आर्या भांडण करतीये, तर वैभव त्या आर्यालाच थांबवतोय. म्हणजे तो टीमच्या आहे, अरबाजच्या विरुद्ध आहे. मग त्याने अरबाजच्या विरुद्ध बोलायला पाहिजे वैभवने. परंतु तो आर्यालाच थांबवतोय बोलताना. म्हणजे वैभवचं जे आहे ते "ये रे माझ्या मागल्या" जे म्हणतात, जैसे थे जे आहे तसंच आहे वैभवचं. आजसुद्धा त्याने दुसऱ्या टीममधनं तो होता, तरी पण तो अरबाजचीच बाजू घेत होता. म्हणजे अरबाजला सूरजसुद्धा जेव्हा अरबाजला काहीतरी म्हणतोय, त्यावेळेस तो सूरजला थांबवतोय.
आणि सूरजलाच बोलतोय, उगाच का चिडतोय त्याच्यावरती वगैरे. म्हणजे वैभव काय त्या अरबाजचा वकील आहे का? प्रत्येक वेळी त्या अरबाजला प्रोटेक्ट करत असतो आणि तो अरबाज याला भाव पण देत नाही. आणि हा वैभव मात्र अरबाज, अरबाज करत बसलाय आणि स्वतःची इमेज तो खराब करून घेतोय. आणि ही निक्की जी आहे, ती इथं आपण पाहिलं, की जी आर्या आहे तिला म्हशी वगैरे असं म्हणते, "चारा खा, अक्कल नाही का?" आणि तिचं विश्व माझ्याच अराउंड आहे वगैरे. निक्कीला बोलायची तमीज नाहीये. अक्कल वाटताना जान्हवी नंतर म्हटली, की अक्कल वाटताना ही चाळणी घेऊन गेली होती. ते खरंच ती निक्की जी आहे, ते हे सिद्ध करून दाखवते, की बाबा तिच्या अक्कल वाटताना ती खरंच चाळणी घेऊन गेलेली असणार आहे. आणि सेकंड राउंडमध्ये सुद्धा हे सगळे जे स्पर्धक आहेत, ते खूप आक्रमक झालेले आहेत. खास करून निक्कीने सगळ्यांना उद्युक्त केलेलं आहे. खूप तिने नियम मोडलेले आहेत. आर्याला पण फाडलेला आहे ड्रेस आणि जान्हवीच्या पण मागे लागलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यात जे आहे तो खेळ बिघडलेला आहे आणि बिग बॉसने हे कार्य थांबवलेलं आहे आणि बिग बॉस त्याच्यामुळे चिडलेले आहेत, की बाबा कार्य पूर्ण करणे हे दोन्ही टीमचा उद्देश नव्हताच. त्यामुळे विशेष अधिकार जो इम्युनिटी एका आठवड्याची देणार होते बिग बॉस, ते इथे त्यांना मिळणार नाही, असं बिग बॉसने सांगितलेलं आहे. आणि ते वर्षाताई म्हणतात, की आपली शक्ती उगीच वाया गेली आणि आर्या म्हणते, की सुरू कोणी केलं? म्हणजे निक्कीने सुरू केलं आणि अभिजित जो आहे, तो निक्कीला सांगतो, की व्यवस्थित होऊ दे ना. आणि इथं अरबाज जो आहे, तो सांगतो, की नाही सगळेच आक्रमक झाले, एकमेकांवर टाकू नका आणि निक्कीला मात्र तो काहीच बोलताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे अक्षरशः आर्या आणि जान्हवी सांगतायत, की हिने आमचे केस ओढले. आर्या पण म्हणते, "माझे केस ओढले." जान्हवी पण म्हणते, "माझे केस केस ओढले तिने." आणि अभिजित जो आहे, तो निक्कीला सांगतो, की "बाबा एक राउंड पूर्ण होऊ दे ना." आणि निक्की म्हणते, की "बिग बॉसने माझं नाव घेतलंय काय? मला खेचावतच लागणार ना. मला दूध प्रोटेक्ट करावं लागणार. मला ते भांडं जे आहे ते खेचावं लागणार." म्हणजे निक्कीला त्या खेळाची बिलकुल समज नाही. काल नॉमिनेशनमध्ये खरं तर तिला खेळाची समज नाही म्हणून तिला नॉमिनेट करायला हवं होतं सगळ्या सदस्यांनी. खरंच हिला गेम कसा खेळायचा, टास्क कसा खेळायचा समजत नाही. इकडे आपण पाहिलं आर्या जी आहे ती अरबाजशी बोलण्याचा प्रयत्न करते, की "तू निक्कीला काहीच बोलत नाही." म्हणजे नुसता मुंडी हलवतो आणि "यू आर इग्नोरिंग मी" असं तो आर्या म्हणतीये आणि आर्या त्याच्याशी काय बोलतेस तुला ऑलरेडी ॲक्चुअली ही गोष्ट समजायला पाहिजे, की अरबाज जो आहे तो फक्त त्याचा वापर करत होता त्या टास्कमध्ये, की 1 आठवड्याचं त्याला तुझ्याबरोबर राहायचं होतं, जोडी बनवली होती म्हणून तो राहत होता. तो काही तुझा मित्र वगैरे नाहीये. त्यामुळे आर्याला जो गैरसमज झालाय, की तो त्याचा फ्रेंड आहे, तर तसं खरंच नाहीये आणि आर्याला ही गोष्ट जितक्या लवकर समजेल, तितकं चांगलं आहे. जान्हवी आणि वैभव आपल्याला बोलताना इथे दिसतायत, की बाबा जी निक्की आहे ती उलटं-पालटं वागते किंवा उर्फटं वागते असं वैभव म्हणतोय आणि अ, आपण पण तिच्या टीममध्ये म्हणजे तिच्या टीममध्ये जे असतात ते असंच उर्फटच वागतात आणि आपण पण तसंच करायचो असं वैभव ॲग्री करतो इथे. निक्की जी आहे ती अरबाजला सांगते, की आर्याबद्दल, की ती तुझी फ्रेंड ती म्हणते, की तुझी आणि तिची फ्रेंडशिप झाली तर तू का नाही तिला थांबवलं, की तू नाहीये तिचा फ्रेंड वगैरे आणि तिला वाटतंय, की तू तिचा फ्रेंड आहे तर तू तिला सांगून टाक, की फ्रेंड वगैरे काही नाही म्हणून. आणि जान्हवी आणि वैभव सुद्धा आता अरबाजबद्दल आता बोलताना आपल्याला दिसतायत, की बाबा हा बाहेर कमिटेड आहे. जान्हवी म्हणते कमिटेड आहे आणि इथे पुन्हा असं वागतोय. तर वैभव म्हणतो, की तिला पण काहीच नाहीये त्याचं. आणि त्याच्यानुसारच सगळं चाललेलं आहे. म्हणजे हे गेम जे आहे ते प्लॅन करून आलेले आहेत बाहेरूनच आणि त्या पद्धतीने ते वागतायत. आणि आपण नंतर पाहिलं जे ड्युटी जेव्हा वाटत आहे, तेव्हा निक्कीचा जो ॲज युजुअल जो प्रॉब्लेम आहे, तिला कुठलीच ड्युटी करायची नाहीये. फक्त जेवण बनवायला ती तयार आहे. परंतु जेवण बनवताना जो वैभव आहे, तो तिच्याबरोबर पार्टिसिपेट करायला तयार नाहीये किंवा बाकी पण काही सदस्य जे आहेत, ते निक्कीबरोबर जेवण बनवायला तयार नाहीयेत आणि अभिला निक्की हेल्पसाठी विचारते, तर अभि ऑलरेडी 2-3 ड्युट्या करतोय, त्यामुळे तो पण तिला हेल्प करू शकत नाही आणि आपण पाहिलं, की त्याच्यामुळे इतका वाद झालेला आहे, की निक्की कुठलीच ड्युटी करायला तयार नाही. म्हणजे आपण पाहिलं मागच्या वेळेस एका एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादांनी सूरजला ॲप्रिशिएट केलं होतं, की तो झाडून घेतो. कुठल्याही कामाला तो कमी समजत नाही. परंतु हे निक्कीचं आजचं वागणं पाहिलं का, ती फक्त जेवण बनवायला तयार आहे आणि बाकीचं कुठलंही काम करायला ती तयार नाहीये. म्हणजे मी इथे काम करायला आलेली नाहीये असं ती म्हणतीये. म्हणजे तिला जी बाकीची कामं आहेत ती करायचीच नाहीयेत. म्हणजे कितीही कामाला जे आहे ते कमी समजते असं आहे. तर अशा या निक्की मॅडम आहेत, ज्या काहीही काम करायला तयार नाहीयेत. अगदी स्वतःचं ताट पण त्यांना धुवायचं नाहीये, क्लीन करायचं नाहीये आणि सगळ्या सदस्यांना जे आहे ते वेठीवरती धरायचंय. म्हणजे बाकीचे जे लोक आहेत का, हिचे नोकर आहेत का हिचं काम करायला? आणि सगळेजण काही इथे ॲडजस्टमेंट करायलाच आलेत का? सगळेजण कामच करायला आलेत का? आणि ही एकटीच फक्त इथं क्वीन आहे का? आणि इथं आपण डी-पी दादा जे आहेत ते खरंच अंकिताला म्हणतात, की "तू ॲडजस्ट नको करू." कारण
बाकीचे जे लोकं आहेत ते निक्कीसाठी ॲडजस्ट करतायत. तर निक्की मात्र कोणासाठीही ॲडजस्ट करत नाहीये. तर हा गेम जो आहे तो जे रितेश सर म्हणलात, की निक्कीचा बिग बॉस चाललेला आहे. जे रितेश सरांनी पण तिला सांगितलं होतं, की "तू ड्युटी करत नाही म्हणजे तुझा बिग बॉस सुरू आहे." आणि तो आहेच. ती कुणाचं ऐकत नाहीये निक्की. तिला जान्हवीला जशी शिक्षा दिली होती ना, तशी या निक्कीला पण शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे 1 आठवडे नाही 2-3 आठवडे हिला जेलमध्ये टाकायला पाहिजे. नाहीतर अशी शिक्षा द्यायला पाहिजे ना, की हिला नॉमिनेट करायला हवं 1, 2-3 आठवडे कंटिन्युअसली. अशी काहीतरी शिक्षा दिली तर ही वठणीवर येईल असं मला वाटतं. कारण तिचं जे अरेरावी आहे खूप वाढलेली आहे आणि पूर्ण घराला वेठीस धरते आणि गेम बघायलाच मिळत नाहीये. आपल्याला गेमच बघायला मिळत नाही. फक्त निक्की आणि अरबाज बघायला मिळतोय आणि खूप कंटाळवाणं आहे हे. जर असंच जर चालू राहिलं तर बिग बॉसचा टी-आर-पी कमी होण्याची शक्यता आहे आणि बिग बॉसच्या टीमने लवकर काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत आणि निक्की किंवा अरबाज या दोघांपैकी एकाला घराच्या बाहेर काढायला हवं. तर नंतर आपण पाहिलं, की जान्हवी जी आहे तिने आता स्टँड घेतलेला आहे, की निक्कीसाठी मी जेवण बनवणार नाही. ती म्हणते, की मी राशन अडवत नाहीये, पण मी हिच्यासाठी जेवण बनवणार नाही आणि अ, खरोखरच ती तसं करते जेव्हा जेवण वाढते, तेव्हा ती प्रत्येकाला ताट घेऊन यायला सांगते आणि तिचं जेवण जे आहे अरबाज बघा इथे तिचं ताट घेऊन जायला येतोय. म्हणजे स्वतः तिला समजून तर सांगत नाहीये काही, परंतु तिचं जेवणाची मात्र याला किती काळजी आहे बघा. आणि परत सगळ्यांना म्हणतो, की नाही जेवणासाठी असं करू नका, तसं करू नका. आणि तिला का नाही समजावत मग ड्युटीच्या वेळेस, की तू ड्युटी कर म्हणून. जेवणाच्या वेळेस मात्र लगेच येणार ताट घेऊन तिचं. मग इथे जान्हवीचं जे स्टँड आहे ना, तो बरोबर आहे. तिने नाही दिलं. ती म्हटली, की जेवढं जेवण तुला पाहिजे तेवढंच देणार. तू स्वतःचं शेअर करायचं असेल तर करू शकतो, परंतु तिला वेगळं जेवण मिळणार नाही. तिला जर पाहिजे असेल तर तिने स्वतः करावं. आणि आपण पाहिलं लगेच तिला तो काय अंड्याचं काहीतरी बनवून चपाती बनवून देतो अरबाज आणि ते दोघेजण तिकडे खाताना दिसलेत आणि इथं निक्कीचा चेहरा पाहिला का तुम्ही? अगदी उतरला होता. तिला खरंच असंच जशास तसं उत्तर देणारं कुणीतरी पाहिजे होतं. ते जान्हवीने केलं आणि तिचं बरोबर आहे मला असं वाटतं. सगळेजण नावं ठेवतील तिला, की अभिजित पण नंतर म्हटला, की जेवण द्यायला पाहिजे वगैरे. परंतु अशा व्यक्तीला, निक्कीसारख्या व्यक्तीला तसंच वागावं लागतं, जशास तसंच वागायला हवं. ठकास महाठक मिळायलाच हवा. नाहीतर हिची अरेरावी जी आहे, डोक्यावर बसली आहे ही निक्की सगळ्या सदस्यांच्या आणि सगळ्यांना फिरवतीये. बिग बॉस फक्त हिला एकटीलाच जिंकायचं आहे का? सगळ्या सदस्यांना जिंकायचं आहे. सगळेजण काहीतरी होप्स घेऊन आलेले आहेत आणि ही सगळ्यांच्या जे स्वप्नांचा चुराडा करत आहे आणि एकटीच इथे क्वीन बनून राहण्याचा प्रयत्न करतीये. तर इथे निक्की स्वतःचं वेगळं ताट घेऊन मग खाताना आपल्याला दिसलीये. चेहरा उतरलेला होता मॅडमचा आणि असंच तिला खायला नको द्यायला म्हणजे थोडंसं तिला कामाची किंमत कळेल. नंतर आपण पाहिलं वर्षाताईंना ती बोलून म्हणते, की "तुमच्या कॅप्टन्सीमध्ये मला जेवण मिळालं नाही आणि तुम्ही कॅप्टन म्हणून मला जेवायला बोलवायला पाहिजे होतं." म्हणजे कॅप्टनचं काय रिस्पेक्ट करते तू? कॅप्टननी सांगितलेली ड्युटी तर करत नाही आणि कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी तुला जेवण द्यायची. स्वतःच्या जेवणाची चिंता तू स्वतः करायला पाहिजे ना. कॅप्टनचं थोडंच रोल आहे. तुला नॉमिनेशनपासून पण वाचवणं, तुला जेवायला पण देणं. तू काय कोण कुठली महाराणी आहेस की काय या बिग बॉसमध्ये आलेली? आणि अरबाज सुद्धा तिचीच साईड घेतोय. म्हणतोय की तुमच्या कॅप्टन्सीमध्ये असं व्हायला नाही पाहिजे, जेवण द्यायला पाहिजे वगैरे. म्हणजे अक्षरशः अरबाजचं माकड झालेलं आहे इथे. त्या तिक्कीने त्याला माकडच बनवून ठेवलेलं आहे. नंतर आपण पाहिलं अभिजित सावंत. तो सुद्धा नंतर आपण मागे बोलताना दिसतोय की बाबा जेवणाबाबत असं करायला नको. एक माणुसकीच्या नात्याने खरंच सगळ्यांनाच असं वाटतं, की बाबा जेवणाच्या बाबतीत असं करू नये. परंतु माणुसकी दाखवायला तो माणूस पण तसाच असायला हवा ना. निक्कीला माणुसकी दाखवणं म्हणजे काय अक्षरशः मूर्खपणा आहे. निक्की स्वतः माणूस आहे की नाही हेच आधी शोधून काढा असं वाटतंय. ही माणसातलीच मुलगी नाहीये. हिला काही संस्कार नाहीयेत, मॅनर्स नाहीयेत, अक्कल पण नाहीये आणि ही इथं बिग बॉस जिंकायला आली असं म्हणतीये. आणि नंतर स्वतःची प्लेट पण धुवत नाही ही मुलगी निक्की. आणि आपण पाहिलं, की माझ्या बापावर काहीतरी ती बोललेली आहे. तेव्हा डी-पी जे आहे तिला म्हणतात, की "बापावर बोलू नको. स्वतःवर तेवढा कंट्रोल ठेवायला शिक आणि ठेवावा लागेल कारण बाप काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये." त्यानंतर अरबाज जो आहे तो वैभवशी पण बोलताना दिसतोय आणि वैभवने आता थोडंसं अरबाजची स्टँड घेतलेला आहे, की बाबा ती काम करत नाही तर तिला बरोबरच आहे ना. आणि निक्की म्हणते घाण लोक आहेत हे वगैरे आणि निक्की जी म्हणते जनतेला माहिती आहे तुझी अक्कल कुठे आहे. वैभवला म्हणतीये बरं का. आणि वैभव जो आहे तो म्हणतोय, की ही जर काम करत नाही तर नाही देणार ना तिला जेवण. वर्षाताईंना स्वतःची चूक आत्ता लक्षात आलेली आहे, की बाबा आपण या अरबाजला एवढं सपोर्ट केलं, याच्या मागे उभे राहिलो आणि हा असं त्याचं पांग फेडतोय. अभिजितला म्हणतायत. आणि इथे अरबाज पाहिलं का आपण, अरबाज जान्हवीच्या विरुद्ध बोलतोय, की बाबा एक व्यक्ती सुरुवातीपासून दिसते तशीच सेम दिसायला पाहिजे. म्हणजे जान्हवी आता तिच्या विरुद्ध बोलते निक्कीच्या. आधी ती तिची मैत्रीण होती. परंतु निक्की कुठे सेम दिसते, कधी कुणाशी मैत्री करेल, कधी अभिजितशी मैत्री करते, कधी त्याच्या विरुद्ध बोलते, कधी अरबाजशी भांडण करते. कुठे ती सेम दिसते प्रत्येक आठवड्यामध्ये?
आणि आपण पाहिलं, की परत कॅप्टन रूममध्ये पण जाऊन झोपते ही निक्की आणि वर्षाताईंना तिथं म्हणते, की "तुम्ही झोपा कॅप्टन रूममध्ये जावा, नाहीतर मी मी जाईल तुमच्या रूममध्ये." आणि जाऊन ते कॅप्टन रूममध्ये झोपते, जे नियमांच्या विरुद्ध आहे आणि सगळं घर तिला बोलवतंय बाहेर, की "तू इथं झोपायचं नाही" आणि ती कुणाचंच ऐकत नाहीये. तर शेवटी आपण बघितलं, की शेवटी तो अरबाज तिला उचलून बाहेर आणतो अक्षरशः. तरी पण ही कुणाचं ऐकत नाहीये आणि काय म्हणायचं या निक्कीला? म्हणजे हे सगळं मुद्दामून करतीये. तिला फुटेज हवंय त्याच्यासाठी ती करतीये, परंतु सगळं घर पण तिच्या मागे पळतंय. म्हणजे मला असं वाटतं तिला अगदी इग्नोर करायला पाहिजे. जसं आर्या काल म्हणाली म्हणाली होती, पूर्ण 100% इग्नोर करा तिला. काहीही केलं तरी तिला फुटेज मिळू द्यायचं नाही, असं करायला पाहिजे. म्हणजे तिला असं एकदम बोलायला चान्सच नाही द्यायला पाहिजे. असं तिचं काहीतरी करायला पाहिजे, असं मला वाटतं. आणि नंतर बघा ना, बिग बॉस जे आहेत तिला पण इतका निक्की बिग बॉसला पण निक्कीचा पुळका आहे. जेव्हा जान्हवी चहा करते, तर निक्कीसाठीच पण बनवा असं बिग बॉस म्हणतायत. म्हणजे बिग बॉसला निक्की खूप आवडते. बिग बॉसचा कार्यक्रम निक्कीमुळे चाललेला आहे. त्यामुळे निक्कीची पण काळजी बिग बॉसच करतायत. आणि इथे जान्हवी म्हणते, की अक्कल वाटताना म्हणजे मी अक्कल किसून टाकते चहामध्ये. कारण अक्कल वाटताना देव अक्कल वाटत होता त्यावेळेस ही चाळणी घेऊन आलेली आणि मॅनर्स वगैरे तर नाहीच तिच्यामध्ये. म्हणजे असं हे निक्कीचं प्रकरण आहे एकंदरीत. बिग बॉस सीझन 5 जो आहे तो निक्की गाजवत आहे. परंतु रोज आपल्याला निक्कीचंच जे आहे ते ऐकायला मिळत आहे. निक्कीचं भांडण, निक्कीचं कौतुक, निक्कीची लव्ह स्टोरी. तर थोडंसं वेगळं काहीतरी पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. फक्त निक्की म्हणजेच बिग बॉस नाही. बाकीच्या सदस्यांना सुद्धा काहीतरी चान्स मिळायला पाहिजे, काहीतरी करायला. जर हे निक्कीचा भांडण-तंटा जर संपलाच नाही, तर कुठून बाकीच्या सदस्यांना चान्स मिळणार आहे? तर बघूयात उद्याचा एपिसोड पण अजून याच्यापेक्षा इंटरेस्टिंग होणार आहे आणि बघत राहा तुम्ही बिग बॉस आणि या सगळ्यामध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळेजण हा माझा जो ऑडिओ आहे ते ऐकतायत, परंतु सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब करा आणि नमस्कार, धन्यवाद.